हो मावशी, हे बघा, तुम्हाला काय वाटतं की कोणत्याही माणसाने इथं काम केलं नाही म्हणून आपण त्यांना मतदान करायचं नाही, परंतु जर समजा एका गावामध्ये 100 लोक आहे, 100 लोक आहे, त्या 100 लोकांपैकी 50 लोकांनी मतदान केलं नाही आणि 50च लोकांनी मतदान केलं. आता त्या 50 लोकांपैकी ज्या माणसाला सर्वात जास्त मतदान पडलं, समजा एका माणसाला 30 मतदान पडलं, एकाला 20 पडलं, तर ज्याला 30 पडलं तो निवडून येणार. मग आता तुमच्या 50 लोकांचं मतदान वाया गेलं. 100 लोक तुम्ही, पण 30च लोकांनी मतदान केलं तरी ते 30 मतावर निवडून आला. असं होते. म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जे काही निवडणुका होतात, ह्या निवडणुकामध्ये नाही का, माणसाले समजा 5 माणसापैकी एकाच माणसानं जरी मतदान केलं, एक मत जरी भेटलं तरी तो माणूस निवडून येतो. त्यामुळे मतदान हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही चांगल्या माणसाला मतदान करायचं, मत वाया जाऊ द्यायची नाही. नाही तर मग त्याला ज्या माणसाला 30 मतं पडले तोही निवडून येते, 5 पैकी एकाच माणसाने मतदान केलं तर तो एक मत भेटलेला माणूस तोही निवडून येते. आमचं असं म्हणणं पडलं का आम्ही गेलोच नाही तर लोक समजून हे लोक आलेच नाही बा, येले हे कारण आहे म्हणून आले नाही बा, हे जागा दिली नाही. हो, नाही ते बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते तुमचे, हां, तुमचे जे काही प्रश्न आहे, तुमच्या समस्या आहे ते बरोबर आहे. तुमची जे एक या लोकांप्रती एक जे काही चीड आहे की बाबा यांनी आपलं काम नाही केले, आम्ही यांना वर्षानुवर्षापासून मतदान करतो, परंतु आता 2-4 मतावर जर समजा दुसरा माणूस निवडून येत असेल तर मग त्यांना तुमची गरजच नाही, असं होत आहे.